पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग 20 हा संत तुकाराम नगर, लांडेवाडी, कासरवाडी या नावाने ओळखला जातो. 1992 पासून आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांच्या नेतृत्वाची पकड या प्रभागावर अद्यापही कायम असून सलग 6 वेळा ते इथून निवडून आल्याचं चित्र आहे. मागील म्हणजे 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल सर्वसाधारण गटातून, सुलक्षणा शिलवंत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून, तर श्याम लांडे ओबीसी गटातून, तर भाजपच्या सुजाता पालांडे या सर्वसामान्य गटातून असे 4 जण निवडून आले होते. यंदा अनुसूचित जाती व ओबीसी या 2 गटांची फक्त अदलाबदल झाली आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने योगेश बहल हे अजित पवार गटाचे व सुलक्षणा शिलवंत या शरद पवार गटाचे नेतृत्व मानतात. येथून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायची याचा सर्वाधिकार योगेश बहल यांनाच आहे. कारण या प्रभागाचे ते नगरसेवक आहेतच, शिवाय शहराध्यक्षही असल्याने साहजिकच त्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी नुकतीच घर वापसी करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. राष्ट्रवादीच्या वर्षा जगताप या देखील या प्रभागात प्रयत्नशील आहेत. या प्रभागातील सुलक्षणा शिलवंत व योगेश बहल यांच्यामधून सध्या विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. अनुसूचित जातीमधून जितेंद्र ननावरे व सुलक्षणा शिलवंत यांच्या लढतीकडे आत्ताच सगळ्यांचं लक्ष लागले. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. समजा असं झालंच तर अनुसूचित जातीमधून कोणाला उमेदवारी द्यायची हे न सुटणारे कोडे ठरणार आहे. भाजपच्या सुजाता पालांडे यांनी पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी भेटीगाठी व जनसंपर्कावर जोर दिलाय. तर भाजपचेच यशवंत भोसले हे निवडणूक लढवणार हे नक्की, मात्र त्यांनी अद्याप हालचाल केलेली नाहीये. मागील वेळीप्रमाणे राष्ट्रवादीचे श्याम लांडे विरुद्ध भाजपचे कुणाल लांडगे असा सामना यंदाही रंगण्याची चिन्ह आहेत. भाजपमधून अनुसूचित जाती गटासाठी संदीप बागडे हे प्रयत्नशील आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राजेश वाळके हे पुन्हा एकदा लढणार असून राष्ट्रवादीचे किरण सुवर्णा यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातून ॲडव्होकेट सुनीता रानवडे यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले असून गेल्या 35 वर्षाच्या सार्वजनिक कामाच्या जोरावर रानवडे कुटुंबाने जनसंपर्कावर आता भर दिला आहे. मंदा म्हात्रे या शिवसेना उभाटाकडून तर सतीश नागरगोजे, गणेश लांडे, सतीश लांडगे यांनी ही निवडणूक रिंगणात उडी घेतली. योगेश बहल आता 7व्यांदा निवडणूक लढवणार का, हीच चर्चा या प्रभागात आता जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे निवडणूक ऐन रंगात येत असताना मोठ्या घडामोडी व पक्षांतर देखील इथून घडू शकते अशी चिन्हे आताच दिसत आहेत.